सध्या टीव्हीवर, पेपरमध्ये, सोशल मीडियावर सगळीकडे रुपया घसरल्याची बातमी ऐकायला येत आहे. रुपया घसरला, रुपयाने 90 मारली, अशा मीम्स देखील सोशल मीडियावर व्हायरल व्हायला सुरुवात झाली आहे. अशा वेळी आपल्या मनामध्ये लगेच येतं की आता महागाई वाढणार, पेट्रोल नक्की महाग होणार. पण रुपयाची ही घसरण संकट आहे की ही एक संधी आहे, याच्यावर आपण आता विचार करायला पाहिजे. हा विषय खूप मोठा आहे, त्यामुळे या विषयावर प्रत्येकाचं वेगवेगळं मत असणार. तुमचं या विषयावर काय मत आहे हे मला नक्कीच खाली कमेंट करून सांगा किंवा मला लगेच तसा फोन करून सांगा. सर्वात आधी रुपयाचं अवमूल्यन म्हणजे नेमकं काय हे आपण थोडक्यात समजून घेऊ. जेव्हा एका डॉलरसाठी आपल्याला जास्त रुपये द्यावे लागतात तेव्हा आपण म्हणतो की रुपया घसरला. काल 89 रुपये द्यावे लागत होते, आज 90 रुपये द्यावे लागत आहेत. म्हणजेच रुपया घसरला, रुपया कमकुवत झाला. पण प्रश्न असा आहे की रुपया कमकुवत झाला म्हणजे देश कमकुवत झालाय का? मजबूत चलन म्हणजे मजबूत देश असं काहीही नसतं. जपानचा येन कमकुवत आहे, पण जपान कमकुवत नाही. चीनचा युआन नियंत्रित आहे, डॉलरपेक्षा कमी आहे, पण चीन ही उत्पादनांमध्ये महासत्ता आहे. याचाच अर्थ देशाची ताकद ही त्याच्या चलनामध्ये नाही, तर उत्पादन, निर्यात आणि रोजगारामध्ये असते. रुपया घसरला की आपली उत्पादने परदेशामध्ये स्वस्त होतात, देशातील मॅन्युफॅक्चरिंग वाढते, रोजगार वाढतो, उद्योगांना, कामगारांना, शेतकऱ्यांना सर्वांना याचा थेट फायदा होतो. आणि म्हणूनच अनेक देश जाणीवपूर्वक आपलं चलन मजबूत ठेवत नाही. हे एक आर्थिक धोरण आहे. सध्या आपल्या देशामध्ये मेक इन इंडिया थीम सुरू आहे. पण जर आयात स्वस्त झाली म्हणजे विदेशी वस्तू स्वस्त आणि त्यांना पर्यायी स्वदेशी उत्पादने जर महाग असतील, तर देशामध्ये तयार झालेल्या वस्तूंचा खप कसा वाढणार? आणि म्हणून आयात महाग झाली पाहिजे. आयात महाग झाली की स्वदेशी उत्पादनांचा खप वाढेल, रोजगार वाढेल आणि आत्मनिर्भरतेकडे वाटचाल सुरू होईल. परकीय गुंतवणूक सुद्धा यामुळे वाढेल. रुपया स्वस्त असताना परदेशी गुंतवणूकदारांना भारत हा गुंतवणुकीसाठी स्वस्त वाटतो. त्यामुळे शेअर बाजारात पैसा येतो, उद्योगांमध्ये पैसा येतो आणि म्हणून आपण पाहतो की रुपया घसरला की मार्केट वर जातं. मग धोका कुठं आहे? तर मी इथं एक स्पष्टपणे सांगतो की अति घसरण ही नक्कीच धोकादायक आहे. कारण पेट्रोल, गॅस, औषधं, परदेशी कर्ज हे सगळं महाग होतात. म्हणून नियंत्रित अवमूल्यन झालं पाहिजे आणि आपल्याकडे हे काम आरबीआय करत असतं. आरबीआय अचानक घसरण होऊ देत नाही. गरज पडली तर आरबीआय डॉलर विकते आणि बाजारामध्ये स्थैर्य राखते. सर्वच विकसनशील देश ही नीती अवलंबत असतात. रुपयाच्या या घसरणीला घाबरण्यासारखं काही झालेलं नाहीये. रुपयाची घसरण म्हणजे औषध घेण्यासारखं आहे. प्रमाणामध्ये औषध घेणं हे नेहमीच फायद्याचं असतं आणि प्रमाणापेक्षा जास्त औषध घेणं हे नेहमीच धोक्याचं असतं. या विषयावर अधिक चर्चा करण्यासाठी तुम्ही मला खाली दिलेल्या नंबरवरती संपर्क करू शकता किंवा गुलमोहर रोड, अहिल्यानगर येथील माझ्या ऑफिसमध्ये तुम्ही मला भेटायला येऊ शकता. धन्यवाद.